आपकी अदालतमध्ये कपिल देव यांच्यावर आरोप आहे की हे फक्त पैसे कमावण्यात व्यस्त आहेत. कपिल, आजकाल जेव्हा क्रिकेटर्सवर आरोप लागतो, मग तो सेहवाग असो, मग तो धोनी असो, ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करतात, क्रिकेटवर कमी कॉन्सन्ट्रेट करतात. तर लोक म्हणतात हे सगळं कपिलने शिकवलंय. चांगलं आहे. कमीत कमी यांचं आयुष्य तरी चांगलं होईल. रिटायरमेंट झाल्यानंतर यांचं आयुष्य चांगलं होईल. खूप सारे असे क्रिकेटर्स पाहिलेत मी, जे आमच्यापेक्षा 1 जनरेशन आधी किंवा 2 जनरेशन आधी होते. त्यांच्याकडे चहा पिण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. आणि जर मी ह्यांना शिकवू शकेन, आय थिंक हे 100 गुणिले माझ्यापेक्षा इंटेलिजंट आहेत. परंतु तुम्ही मला हे म्हणत असाल की मी यांना शिकवतो, तर मला खूप आनंद होतो. तुम्ही तरी असा विचार करता की मी असं करतो. एका प्लेयरने तर मला सांगितलं की कपिल देव जेव्हा सकाळी घरातून निघतात, तर असा विचार करून निघतात की जेव्हा संध्याकाळी परत येईन तेव्हा 5 लाख रुपये खिशात असले पाहिजे. असा कुठला माणूस इथे बसलेला आहे? तुमच्यासोबत सुद्धा जज साहेबांबरोबरही जेव्हा तुम्ही घरातून निघता, तुम्हाला वाटतं की आज 5 लाख मी हारून येऊ किंवा घालवून येऊ मी? कुणी नाही विचार करत. सगळे घरातून बाहेर यासाठी निघतात की आज मी काम करावं, अजून पैसे कमवावे, चांगलं आयुष्य जगावं. जर तसं नसेल, मग आपण कामच कशाला करतोय? दुःख फक्त तेव्हा होतं जेव्हा सेहवाग किंवा धोनीसारख्या लोकांविषयी हे बोललं जातं की त्यांचं जास्त लक्ष पैसे कमवण्यावर आहे, क्रिकेट खेळण्यापेक्षा जास्त. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स खराब होतो. मुळीच नाही. मला तर वाटतं यांना करोडो रुपये अजून द्या. कारण आज पहिल्यांदा आपल्याला आनंद होतोय की आपले क्रिकेटर्स पैसे कमवतायत. आनंद होतो. आणि जे लोक यांच्याकडे बोर्ड दाखवत असतात, त्यांना विचारा, कदाचित त्यांचा छोटा भाऊ खेळत असता, तेव्हा हे असंच बोलले असते का जेव्हा सेहवाग किंवा सचिन किंवा कुणावर बोलत असतील? जर यांचा मुलगा क्रिकेट खेळत असता, तेव्हा यांनी असा विचार केला असता की नाही, फ्री खेळ, बिना पैशाचा खेळ नाही, मग तर अजून मागितले असते. जेव्हा स्वतःवर गोष्ट येते तेव्हा काही नाही. जेव्हा आपल्यावर नसते तेव्हा बोट सहजपणे दाखवतात. जर ते ॲडव्हर्टाइजमेंट करत असतील, त्यांचं आयुष्य 10 वर्षांचं आहे, 12 वर्षांचं आहे, 15 वर्षांचं आहे. ना कधी ते नोकरी करतात, ना त्यांच्याकडे दुसरा कुठला जॉब असतो. फक्त क्रिकेट खेळतात आणि ॲडव्हर्टाइजमेंट करतात. जर आजपासून 20 वर्षांपूर्वीच्या क्रिकेटरकडे पाहिलं, एकतर ते रेल्वेमध्ये करायचं किंवा बँकमध्ये काम करायचे किंवा दुसऱ्या कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचे, तेव्हा ते सुद्धा पैसे कमवायचे. आणि आज यांच्याकडे जॉब नाही आहेत. 15 वर्षात यांना 75 वर्षांचं आयुष्य काढायचं आहे. तर जर हे कमवत असतील तर आपल्याला कसलं दुःख आहे? जर आपल्या हिरोकडे पैसेच नसतील तर आपल्याला दुःख होईल. आपल्याला तर आनंद आहे, त्यांना अजून मिळाले पाहिजे. त्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांच्या पैशांवर दोन्ही एकत्रित लढाई नाही झाली पाहिजे. ते आपलं नशीब घेऊन आले आहेत. जर ते जास्त झाले तर त्यांचे नशीब. जर कुणाला त्रास आहे तर ॲडव्हर्टाइजमेंटवाल्यांना जाऊन सांगा की नका देऊ त्यांना. आपल्याला काय अडचण आहे? जर त्यांच्याकडे 4 पैसे आले तर कधी चहा पाजतील आपल्याला ते. चला तर जनतेला विचारूया, ज्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. हो, तुम्ही इथे. आताच्या आपल्या टीमकडे पाहिलं ना, जेव्हा अटीतटीची कुठली मॅच असते ना, तर आपली टीम अनेक वेळा हरते. खूप दुःख होतं. आपण तर स्पोर्ट्स माइंडेड अजून बनलोच नाहीयेत. आपण तर स्पोर्ट्स कल्चरमध्ये सुद्धा अजून घुसलो नाही. आपण तर बाय द वे क्रिकेट खेळतो, स्पोर्ट्स खेळतो आणि त्या स्पोर्ट्सला आपण इतके जास्त विचार करतो की आपल्यासाठी तो आदर आणि मान पण आणेल. आपल्या 7 पिढ्यांमध्ये कधी कुणी असं खेळलं नाहीये. एक एकटा दुकटा प्लेयर येतो आणि त्याच्यावर आपण इतक्या साऱ्या अपेक्षा ठेवतो. तर फार अवघड आहे हे, की चितपट होतो किंवा हरतो की कपिल, तुम्हाला यासाठी विचारतात कारण तुम्ही जेव्हा लढायचे तेव्हा किलर इन्स्टिंक्ट दिसायचा, म्हणजे समोरच्याला हरवायचंच आहे. आता ते 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 स्पिरिट संपलंय. आता आपण तुमचंच बघूयात. आम्ही सगळे म्हणू शकतो की रजत शर्मांसारखे सगळे इंटरव्ह्यू का घेऊ शकत नाहीत? भाऊ, त्यात तो जोश नाहीये. तर प्रत्येक माणूस आपापली क्षमता घेऊन येत असतो. हा बदल गेल्या 5 वर्षात आला आहे की आई-बाप घेऊन येतात मुलाला खेळू द्या म्हणून. आपल्या वेळी असं होतं की आई-बाप म्हणायचे, अरे गुपचूप बस आणि अभ्यास कर तू. खेळायला गेला तर मार खाशील. तेव्हा चोरून चोरून खेळायचो आपण. आणि दुसऱ्या देशात, जे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बाकी इंग्लंडमध्ये त्यांचे आईबाप त्यांच्यासोबत खेळायला जातात सॅटर्डे संडे. आपण कुठे जातो? कपिल, पण आज दिवस असे आले आहेत की आई वडिलांना असं वाटतं की आपल्या घरात कपिल देव जन्माला यावा.
मला काही भाषण द्यायचं नाहीये, मला काही नाही बोलायचंय. मला असं वाटतं, की ज्या दिवशी तुम्ही सगळे सॅटर्डे, संडे जेव्हा सुट्टी असते, जर तुम्ही खेळले नाहीत, तर खूप कमी सचिन जन्माला येतील. फार कमी राहुल द्रविड येतील. परंतु ज्या दिवशी तुम्ही सगळे विचार कराल, की आपल्याला खेळायचं आहे, आपण प्रत्येक दिवशी एक सचिन जन्माला घालू. प्रत्येक दिवशी एक कपिल जन्माला घालू. नाहीतर बाय द वे कुणी ना कुणी येईलच. परंतु डॉक्टर, इंजिनियर्स आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त जन्माला घालतील, कारण तेच आपल्या आईबापाला हवं आहे. हे सत्य आहे, ह्याला तुम्ही लपवू नाही शकत. पण आई-वडिलांना वाटतं सरळ सचिन तेंडुलकर बनावा, राहुल द्रविड बनावा. त्यासाठी मोठं बलिदान द्यावं लागतं. आशा करूयात की कपिल तुमच्या बोलण्यातून लोक शिकतील आणि अनेक सचिन तेंडुलकर, अनेक कपिल देव आपल्या देशात जन्माला येतील.